रामकृष्ण हरी माऊली. आपण तासनतास पूजा करतो, मंदिरात जातो, पण तरीही मनात शांती का मिळत नाही? देव प्रसन्न का होत नाही? ज्ञानेश्वर माऊली 4थ्या अभंगात याचं कारण सांगतात. ते म्हणतात, तुमच्याकडे खूप शक्ती असेल पण योग्य पद्धत नसेल तर सगळं व्यर्थ आहे. चला तर मग देवाला प्रसन्न करण्याचं खरं रहस्य जाणून घेऊया. पहिली ओळ. भावेविन भक्ती, भक्तीविन मुक्ती, बळेविन शक्ती बोलू नये. माऊली एक गणित मांडतात. मनात भाव नसेल तर ती खरी भक्ती नाही, आणि भक्ती नसेल तर मुक्ती विसरा. उदाहरण बघा, तुमची ताकद किंवा बळ नसेल तर तुम्ही स्वतःला शक्तिमान म्हणू शकत नाही. तसंच मनातील ओढीशिवाय केलेल्या पूजेला भक्ती म्हणता येत नाही. देवाला तुमचं सोनं नाणं नको आहे, फक्त त्याला तुमचा भाव हवा आहे. दुसरी ओळ. कैसे दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिनसी वाया. आपण विचार करतो की देव लवकर प्रसन्न कसा होईल, त्यासाठी आपण काय काय नाही करत. पण माऊली म्हणतात, उगार आहे निवांत. उगीच धावपळ करून आयुष्यात स्वतःला थकवू नका. शिनसी वाया, शिन वाया घालवू नका. शांत राहा, स्थिर राहा आणि नामात लक्ष द्या. जेव्हा तुमचं मन शांत होतं तेव्हाच देवाची अनुभूती येते. तिसरी ओळ. सायाशे करीसी प्रपंच दिननिशी, हरिसी न बजसी कवन्या गुणे. हा प्रश्न माऊलीने थेट आपल्या काळजाला घातला आहे. ते म्हणतात, संसारासाठी, प्रपंचासाठी तू दिवसरात्र कष्ट करतोस, रक्ताचं पाणी करतोस, पण ज्या देवानं तुला हे सगळं दिलं त्या हरीचं नाव घ्यायला तुला वेळ का नाही? नक्की कोणत्या गुणामुळे तू त्याला विसरला आहेस? विचार करा, आपण खरंच प्राधान्य कशाला देतोय? चौथी ओळ. ज्ञानदेव म्हणे, हरिजप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. शेवटी माऊली एकच उपाय देतात, हरिजप करणे. जेव्हा तुम्ही मनापासून हरीचा जप करता तेव्हा संसाराच्या चिंतेचा जो आपल्या गळ्याभोवती फास म्हणजे धरणं बसलेला आहे तो आपोआप सुटतो. प्रपंच सुटत नाही, पण त्यातील दुःख आणि ओझं नक्कीच कमी होतं. माऊली सारांश असा आहे की भक्तीत भाव आणा, धावपळ सोडा आणि दिवसातला थोडा वेळ तरी त्या ईश्वरासाठी राखून ठेवा. रामकृष्ण हरी. भेटूया पुढील 5व्या अभंगात. रामकृष्ण हरी.